तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी लक्षात घ्या की काय आहे बेस्ट ऑफ 5. तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत की बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय. तर बघा, बेस्ट ऑफ 5 म्हणजे साधारण उदाहरण आहे की तुम्हाला 6 विषय असतात. तर बघा, 6 विषयापैकी ज्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क मिळतात तो विषय ग्राह्य न पकडता ज्या विषयात 5 विषयात सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत या विषयांना ग्राह्य धरून तुमचा पर्सेंटेज निघतो आणि तो पर्सेंटेज जास्तीचा असतो, म्हणजे की तुम्हाला जास्त गुण मिळालेले असतात. तर बघा, आपण हे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे ज्यामध्ये बेस्ट ऑफ 5 हा रूल पकडलेला नाही. तर बघा, बेस्ट ऑफ 5 ह्या उदाहरणामध्ये आपण रूल पकडलेला नाही. तर बघा, या ठिकाणी यामध्ये जे काय 6 विषय आहे यांचे सर्वांचे गुण मिळून 430 होतात आणि यालाच जर आपण आता हे 6 विषय असल्यामुळे 6ने जर भाग दिला तर बघा 71.64% इतकं पर्सेंटेज निघतं. तर बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या रूलनुसार विद्यार्थ्याला कमी मार्क पडतात. पण बघा, यावर्षी म्हणजे की बेस्ट ऑफ 5 रूलनुसार तर बघा, या ठिकाणी आपण बेस्ट ऑफ 5 रूल कसा आहे हे आपण पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी ह्या मुलाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये सर्वात कमी मार्क आहे. तर बघा, इंग्रजी हा विषय पर्सेंटेजमध्ये पकडला जाणार नाही. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, 80, 70, 70, 75 आणि 80 यांनाच 5च विषयांचे आपण मार्क पकडूया आणि 5 विषयाचे मार्क्स हे 375 गुण होतात. आणि हे 5 विषय पकडल्यामुळे याला 5ने जर काय भाग दिला तर बघा, 5ने जर याला काय भाग दिला तर बघा उत्तर जे निघतं 75% एवढं निघतं. तर बघा, 75% एवढं उत्तर मिळाले. तर बघा, या ठिकाणी बेस्ट ऑफ 5नी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याचे हे गुण वाढतात आणि हे गुण वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो. तर बघा, यावर्षी बेस्ट ऑफ 5 हा रूल लागू राहणार आहे. बघा, बेस्ट ऑफ 5 जे रूल आहे तो सुरू झालेला आहे आणि ह्या वर्षीसुद्धा हे लागू राहणार आहे. तर बघा, बेस्ट ऑफ 5 जे रूल आहे तर बघा, ह्या रूलमुळे 75% मिळाले. आणि जर हा रूल जर लागू नसता झाला तर बघा, या ठिकाणी 71% मिळाले असते. आणि बेस्ट ऑफ 5 रूल लागू झाल्यामुळे बघा, या ठिकाणी जे काय टक्के आहेत हे टक्के वाढलेले आहेत, म्हणजे की 75% हे झालेले आहेत. तर अशा या नियमामुळे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे टक्के हे वाढलेले दिसतात. तर हा आहे बेस्ट ऑफ 5 रूल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे की आपल्या चॅनलवर इयत्ता 10वी 12वीच्या रिलेटेड व्हिडिओ येत राहतात.